हे बघा मला काय सापडलं. किती सापडलं तुला? खरं सांगते. हा. चिडू नका तुमच्या रूम मधल्या वाळावर. अगं माझीच भातुकली. होय एवढं लहानपणापासून सांभाळून ठेवलीये. अगं तांब्या पितळीची असल्यामुळं ही तशीच राहिली बरं का. आणि आईकडनं खूप हट्टाने मी त्या काळामध्ये घेतली होती आणि त्यामुळे मी जपून जपून ठेवली. राधा सुद्धा खेळली बरं का या भातुकलीशी. आणि हा कुकर मात्र नंतर घेतला मी, कारण त्या काळात नव्हता ना. पण भातुकली म्हणजे हे एक वेगळीच आठवण असते काही प्रत्येक मुलीची, स्त्रीची. आता आज एवढा संसार केला तरी पण या भातुकलीत माझा जीव अडकलेला आहे. सुरुवात भातुकलीपासून की प्रत्येक गोष्टीत आपलं मन गुंतलेलं असतं, रमलेलं असतं. प्रत्येक भांड्यामागं आपली एक एक आठवण असते. माझ्या त्या पुस्तकामध्ये एक तरी कथा भातुकलीशी जोडून येते. कारण ना बाई कितीही मोठी असू दे, कितीही तिला अगदी जग जिंकू दे, पण तिचं सगळं या भांड्यांवरती. तुला एक लक्षात येते का, बायका अशा असतात डब्यामध्ये फार महत्वाचा ऐवज देते, पण तिला तो डबा असतो. मग तसंच भांड्यांच्या बाबतीत असतं. त्यामुळे भांडी फार महत्वाची असतात बाईच्या आयुष्यात. जशी का कविता ऐकायला आवडतात का? आता मी बरेचसे उतारे लिहून काढत होते, मला लागतात म्हणून. आणि याच दरम्यान मला संगीता आरगुले नावाच्या ज्या कवयित्री आहेत ना, त्यांच्या काही कवितांच्या काही ओळी मिळाल्या, त्या मी जाणीवपूर्वक लिहून ठेवले. ऐकायला आवडेल का तुला? हो. शब्द फार साधे आहेत, पण अर्थ खूप आहे. अर्थपूर्ण कविता आहेत, अर्थगर्भ आहे सगळं. समजून घे. भातुकलीमुळे ही कविता मला तुला सांगावीशी वाटते. बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर. बायका झुळझुळत ठेवतात आयुष्याचा पदर. बायका वाया जाऊ नये म्हणून ढकलतात पोटात. बायका वाया जाऊ नये म्हणून ढकलतात पोटात. उरलं सुरलं खूप काही, इच्छा नसतानाही सवयच लागते मग त्यांना. सवयच लागते मग त्यांना काहीही रिचवायची. सहन करण्याची शक्ती भातुकलीतून मिळते. बायका घेतात स्वतःला कोळी सकट चिरून. बायका घेतात स्वतःला कोळी सकट चिरून. रसिका, कोय म्हणजे काय? गर्भाशय. आपण आपल्या संसारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आपलं गर्भाशय सुद्धा फाडतो आणि संसारासाठी कोळी सकट स्वतःला चिरून घेतो आणि हिंगामिठात घोळवून सोसतात तेलात तिखटाचा दाह. म्हणजे संसारात येणाऱ्या अडी अडचणी सगळं सहन करतात. आणि मुहूर्तात लोणच्यासारख्या मस्त खुश असतात त्यांच्या त्या. मुहूर्तात लोणच्यासारख्या मस्त संसाराला चव येण्यासाठी. संसाराला चव येण्यासाठी लक्षातच येत नाही त्यांच्या. लक्षातच येत नाही कधी त्यांच्या, इतकं सोसूनही ताटात डाव्या बाजूलाच आपलं स्थान असणार आहे. डाव्या बाजूलाच आपलं स्थान असणार आहे. ग्रेट आहे. बायका तिन्ही सांजेला जीवाची तेलवात करून. बायका तिन्ही सांजेला जीवाची तेलवात करून उजळतात मनाचा सांदी कोपरा आणि खोचून ठेवतात दरवाजापाशी सुगंधी अगरबत्ती सात्विक जाणीवेची. आत घुसू नये म्हणून कातर वेळ खुरखुर मंदी म्हणून घेतात त्या काळजी. म्हणजे बाहेरचा ऊन वारा वादळ पाऊस काहीच कुटुंबाला लागता कामा नये म्हणून त्या सतत कुटुंबाला पदराखाली घेत असतात आणि सात्विकतेची अगरबत्ती लावत असतात. ज्या बाईचं चारित्र्य म्हणा किंवा काही कुठलीही गोष्ट, जी बाई अगदी छान असणार आहे, पूर्ण सर्व गुणसंपन्न, तिथं बाहेरची बाधा त्या कुटुंबापर्यंत येतच नाही. आता अजून 4 ओळी ह्या वेगळ्या आहेत थोड्याशा बरं का. बायकांनी ओलांडला असला उंबरठा, बायकांनी ओलांडला असला उंबरठा तरी आजवर मोडली नव्हती चौकट. आज मात्र त्या निघाल्या आहेत सगळ्याच चौकटी मोडत, कात टाकलेल्या नागिणीसारख्या सळसळत, वाट अडवणाऱ्या प्रत्येक पावलाला डसत. कसलं भारी ना. बायका खूप सावरून धरतात जगणं. बायका खूप सावरून धरतात जगणं. त्यातूनही अडकलंच एखादं टोक. त्यातून अडकलंच एखादं टोक सांदी कोपऱ्यात अडगळीत तर स्वतःला पुन्हा पुन्हा हिसके देत राहतात. स्वतःला पुन्हा पुन्हा हिसके देत राहतात बायका. तरीही नाही सुटलं ना ते, तरीही नाही ना सुटलं ते, तर पालीसारखं तोडूनच टाकतात त्या. केवढं ग्रेट आहे म्हणा. तर पालीसारखं तोडूनच टाकतात ते त्या. पण पालीसारखं झटपट मोकळं होता येत नाही ग त्यांना. पण पालीसारखं शेपूट तुटलं म्हणून मोकळं होता येत नाही ग त्यांना. आणि म्हणूनच भातुकलीचा खेळ कायम त्या जपून ठेवतात, कायम त्या जपून ठेवतात. मला ही कविता ना कुठल्या तरी रसिक जाणकाराला वाचून दाखवायची होती. तो जाणकार मला तू मिळालास, त्याबद्दल धन्यवाद.